तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। आज दिनांक 28/6/2026 रोजी देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात आले। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दरवर्षी पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जाते। यामध्ये 0 ते 5 वर्षावरील सर्व बालकांना पोलिओ लस दिली जाते। बालवयात होणारा पोलिओचा प्रादुर्भाव रोखणे, बालकांचे शरीर सुदृढ राहावे, त्यांना आयुष्यभरासाठी अपंगत्व येऊ नये म्हणून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम शासनामार्फत वर्षानुवर्षे राबवला जातो। यात शासन 100% यशस्वी झालेले असून आता भारतात पोलिओचे रुग्ण आढळून येत नाहीत, ही अभिमानास्पद बाब असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे। गावोगावी शहरी भागात सार्वत्रिक लसीकरणाची व्यवस्था सुयोग्य नियोजन करून केलेली असल्याचं जिल्हा स्तरावरून नमूद करण्यात आले आहे आणि पुरेसा लसीचा साठा देखील तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध असल्याचं सांगितले। तसेच तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव यांनी प्लस मोहिमेसाठी तालुका स्तर मनुष्यबळ आणि लस उपलब्धता याबाबत विशेष जागरूक असून गाव पातळीवर मोहीम यशस्वी करण्यासाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्धपणे अहोरात्र आरोग्य कर्मचारी सेवा देण्यास सर्व आरोग्य केंद्रात नियोजनबद्ध पद्धतीने सज्ज असल्याचं मत व्यक्त केलंय। प्राथमिक आरोग्य केंद्र रावणगाव येथे आज प्लस पोलिओचे उद्घाटन माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी केले। यावेळी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम आटोळे आणि इतर मान्यवर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अंतर्गत सर्व उपकेंद्र, गाव, वाडी, वस्तीचा ठिकाणी बूथ नियोजन योग्य झाले आणि यामुळे जवळपास 100% कामकाज आजच बूथवर अपेक्षित लाभार्थीचे पूर्ण झाले असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन पांढरे आणि डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांनी सांगितले। कामकाज यशस्वी होण्यासाठी आरोग्य केंद्राचे सर्व ANM, MPW, CHO, गटप्रवर्तक, आशाताई तसेच अंगणवाडी कर्मचारी यांचे विशेष सहकार्य आणि योगदान लाभले असल्याचंही आवर्जून नमूद केले। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।